शरणार्थी 9 तारखेला क्रांती दिनाचं औचित्य साधून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावानं 2023ला जे आर्थिक विकास महामंडळ दिलं त्या आर्थिक विकास मंडळाचा फायदा फक्त समाजातील ओबीसी घटकांना झाला, पूर्ण लिंगायत बांधवांना झाला नाही. तो लिंगायत बांधवांना याचा लाभ मिळावा यासाठी 9 तारखेला येणारे सरकारांच्या यांच्या माध्यमातून आम्ही मोर्चेचं नियोजन करत आहोत. त्या मोर्चेला तुम्ही असंख्य संख्येनं उपस्थित राहावी ही माझी विनंती आहे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 2023 साली जी करण्यात आली त्यामध्ये घातलेली जी अट आहे की ती विरसू लिंगायत व फक्त ओबीसी हे ओबीसी आज शिथिल करून पूर्ण समाजाला त्याचा लाभ मिळावा यासाठी 9 तारखेला आपण जे आंदोलनाची साखळी उपोषणाला जी सुरुवात कोल्हापूरची येथे कलेक्टर ऑफिसच्या इथे बाहेर उपोषणाला जे केलेले आहे त्या ठिकाणी सगळेजण जास्तीत जास्त लोकसंख्येनं सगळेजण समाज बांधव तर सगळे येतील, पण सर्व समाजाला मी आवाहन करतो की त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सगळे एकत्रित तिथं मोठ्या प्रमाणामध्ये यावे. गट तट पक्ष राजकारण सर्व सोडून एक समाजाला आम्ही काय तर देणं लागतो या दृष्टीनं सर्व समाज एकत्र व्हावा यासाठी ही चळवळ उभी केलेली आहे आणि त्याला तुमचा पाठिंबा पाहिजे. आज शिरोळ तालुक्यामध्ये जवळजवळ 45 खेडे फिरून आज 4 दिवस झाले आमचे पूर्ण झालेले आहेत. आजूबाजूच्या खेड्यामध्ये देखील परत आम्ही फिरत आहोत. गडिंग्लजमध्ये देखील आता संतोष चुकोटे आमच्या समाजाचे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आज प्रशांत शापूर साहेब आम्ही जाऊन सगळ्यांची गाठीभेटी घेतली आहोत. आता ते तालुक्यात देखील दौरा आमचा चालू होत आहे. त्यामुळे जिल्हा सोडून आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व लिंगायत बांधव सर्व बाकीचे इतर समाजाने देखील पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त साथ द्यावे ही नम्र विनंती. त्यामुळे आत्ता नाही तर कधीच नाही, त्यामुळे सर्वांनी यावं ही विनंती.